शनिवार वाड्यापासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत भटक्या विमुक्त जातींचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी त्यांचा एक मोर्चा निघालेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे। भटक्या विमुक्त जातींचं मोर्चा काढताय तुम्ही, काय मागण्या आहेत? पहिला महाराष्ट्राला आम्हाला संदेश द्यायचा आहे, आम्ही ओबीसी नाहीत, आम्हाला गृहीत धरून आमचे हक्काधिकार हिसकावून घेतलेले आहेत। आजपर्यंत आम्हाला सगळ्यांनी गृहीत धरलं आणि आमच्या वाट्याला काहीच आलं नाही। मला दाखवायचं होतं ह्या महाराष्ट्राला, तुम्ही ह्या गरिबांना लुटून दिलेलं आहे, त्यांचे अधिकार तुम्ही नाकारलेले आहेत, त्यांना तुम्ही चोरी केलेली आहे, त्यांचं आरक्षण चोरी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही कष्टाने ह्या समुदायाला आज रस्त्यावर आणलंय। आणि मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे, हा समाज तुम्ही गृहीत धरलेला आहे, त्याचे हक्क तुम्ही सगळे घेतलेले आहेत। आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत, आज पुण्यातून सुरुवात आहे। मी हे वनवा महाराष्ट्रात पेटवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही बघत असाल एवढे मोठे महत्त्वाची माणसं इथं आली आहेत, पण सरकारकडे ह्या माणसाकडे अजिबात लक्ष नाही। आणि म्हणून आम्ही आज खऱ्या अर्थानं मराठा ओबीसीच्या विरोधात लढतो, ओबीसी मराठ्याच्या विरोधात लढतो। आणि आम्ही ओबीसीत आहोत, कशाने? कोणी दिलं आम्हाला ओबीसीतून? आम्ही ओबीसी नाही आहेत, आम्हाला गृहीत धरलेले, आमचे हक्काधिकार हिसकावून घेतलेत, हे दाखवून देण्यासाठी मी आज ह्या लोकांना घेऊन इथं आलेलो आहे। तुम्हाला मागणी काय? हे म्हणताय की आम्ही ओबीसी नाही, तुम्ही आहात कोण? साहेब, आम्ही पहिल्यापासून भटके आहोत। आमच्या महाराष्ट्रात इतर ज्या काही भटक्या जमाती आहेत यांना आतापर्यंत कुठल्याही राजकीय आरक्षण नाहीये, कुठलंही आमचा आर्थिक आरक्षण नाहीये। आम्हाला का गृहीत धरतंय? महाराष्ट्र सरकार 72 वर्ष झाले आमचा नुसता उपभोग घेतोय, आमच्या मतदानाचा आधार घेतोय, परंतु आज आम्हाला कुठल्याही राजकीय आरक्षणाला सपोर्ट करत नाहीये। आणि आमचं आतापर्यंत जे काही तुम्ही शोषण केलंय याला आता आम्ही शोषण करू देणार नाही। आम्ही भटका आता जागी झालेलो आहेत, आमच्या आरक्षणाचा आम्ही हक्क घेऊनच राहणार। म्हणून आज आमच्या 5.5% आरक्षणाला आज तुम्ही ओबीसीतनं जे काही ओबीसीत येत आहेत आम्हाला ओबीसीतनं बाहेर काढा आणि आमचा एसटी जो काही प्रवर्ग असेल तो ब म्हणून आम्हाला संबोधित करा आणि आमचा 5.5% आरक्षणाचा कोटा आम्हाला आमचा द्या। आम्ही ओबीसी नाही, आम्हाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्या असं ते म्हणताय। राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे? आमचं राजकीय आरक्षण चोरलेलं आहे। बघा, ओबीसीला आरक्षण मराठ्यांना दिल्यानंतर आमचं सगळं आरक्षण संपलंय, तर त्यामुळं आमचं जे 5.5% आरक्षण आहे ते आम्हाला सेपरेट द्यावं ही आमची ठाम भूमिका आहे। आणि आम्ही ओबीसी कधीच नव्हतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930ला सांगितलंय की क्रिमिनल ट्राईब्स, नोमॅडिक ट्राईब्स ह्या वँडरिंग ट्राईब्स आहेत, त्यांना ब्रिटिशांनी जेलमध्ये घातलं आणि ब्रिटिशांनी जेलमध्ये घालून त्यांचं आयुष्य संपवलं। आम्हाला घटनेमध्ये सुद्धा आधार दिलेला नाही। SC STला घटनेमध्ये घेतले आहे, पण क्रिमिनल वँडरिंग ट्राईब्सला घेतलेला नाही। हा अन्याय आम्हाला स्वातंत्र्यानंतरही आहे। स्वातंत्र्य अगोदर लोकांना स्वातंत्र्य 1947ला मिळालं, आम्हाला स्वातंत्र्य 1952ला मिळालं। मग आम्ही कधी भोगायचं स्वातंत्र्य? आम्ही कधी प्रगत समाजासोबत यायचं मला सांगा। तुम्ही म्हणालात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यामुळं आमच्यावरती अन्याय झाला, त्यामुळे तुम्ही ओबीसी मधून आरक्षण नको, एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं असं म्हणता। आम्हाला सेपरेट आमचं आरक्षण द्या। ओबीसी आम्ही कधीच नव्हतं, म्हणून आम्हाला ओबीसीत आरक्षण नको आहे। ओबीसी मधून आम्हाला काढा। अहो, डबल जिओपॅरिटी कशी करताय तुम्ही? एका माणसाला एक मतदान कार्ड, एक आधार कार्ड, एक ओळखपत्र जर असेल तर आम्हाला 2-2 जातीमध्ये 2-2 समाजामध्ये का विभागताय? महाराष्ट्रात व्हिजिएंटी आणि बाहेर तुम्ही ओबीसी म्हणताय, हे आमच्यावर हा अन्याय आहे। आम्हाला ओबीसीतून बाहेर काढा, आम्हाला सेपरेट आरक्षण द्या, आम्हाला STचं सेपरेट। आम्ही ST बांधवांचं आरक्षण मागत नाही, आम्ही 7% ST बांधवांचं आरक्षण मागत नाही। आमचं अ-बचं 5.5% आरक्षण आहे, तेच आम्हाला द्यावं। मनोज जरांगे साहेबांसाठी जर सरकार झुकतंय, बाहेरचा पुरावा घेतंय, तर आमच्यासाठी का नाही? आमच्यासाठी पुरावा घेतला पाहिजे आणि आम्हाला ओबीसीतून बाहेर काढला पाहिजे, आम्हाला सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे। धनगर समाजासाठी तुम्ही सगळ्या सवलती देताय, मग हे अन्याय झालेल्या ट्राईबसाठी का नाही? वी वर ऑलवेज ट्राईब्स, वी वर ऑलवेज आदिवासी, वी आर आदिवासी आणि वी विल बी आदिवासी। पुढची भूमिका काय असणार? आता तर तुम्ही कलेक्टर कचेरीवर चाललेला आहात, त्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीत आहोत की आमचा जर ऐकलं नाही
आम्ही यापुढेही मोर्चे काढत राहू. मनोज जरांगेने 51 मोर्चे काढले, आम्ही 55-60 मोर्चे काढू आणि आता तर 5 मोर्चे काढू. विधानसभेत धडक देऊ आणि मुंबई जाम करू आम्ही. जर राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे? तुम्ही शैक्षणिक आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलताय, राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका काय? हा, राजकीय आरक्षणाबाबत सुद्धा आम्ही बोलत आहेत की आमच्या ज्या ओबीसी आहे, ओबीसी न देता ट्रायबलमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही जे ट्रायबल आहेत तर आम्हाला ट्रायबलमधूनच आम्हाला आरक्षण मिळावे. जी आम्हाला जे आत्ता दिलेलं आहे भटक्यांचं आरक्षण तेवढंच ब मध्ये आम्हाला द्यावे अशी आम्ही सरकारला विनंती करत आहेत की ट्रायबलमधूनच आम्हाला पाहिजे. त्यासाठी आम्ही विनंती सरकारला करत आहेत की ट्रायबलमधून मुळात आम्ही आदिवासी आहेत, त्या आदिवासींचा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. यासाठी आमचा लढा असणार. सर्व राज्यामधून आम्ही यापुढे सुद्धा आम्ही मोर्चे काढणार आहेत. आत्ता तर पुण्यापासून काढत आहेत, प्रत्येक राज्यामधून सुद्धा आम्ही मोर्चे काढणार आहेत. याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करण्यात येत ही आहे. खरी लढत आहे ना. जे डुप्लिकेट मागासवर्गीय जे उशिरा स्वातंत्र्यानंतर जे आले होते ते आम्ही 42 आहोत आणि उशिरा जे 94ला किंवा 80 नंतर आले राजकीय एंट्री केलेले जे मागासवर्गीय आहेत, जे आता त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब झाल्यामुळं ते म्हणतात आम्ही गरीब आहोत, पण ओरिजिनल मूळ जे गरीब लोक आहेत हे 42 यांच्या सगळ्या हक्क न्याय मागण्या डावलून हे बोगस मागासवर्गीय आता पुन्हा पुढच्या स्टेपमध्ये जाऊ पाहत आहेत. मग ह्या मूळ मागासांचं काय? त्याचा हा आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता थांबणार नाहीये. हे लोक आम्ही सगळे त्याचा न्याय मिळवूनच राहणार आहोत. मूळ भटका समाज कशाला म्हणतात की जे पालक जीवन जगतात. आमच्या भटक्या विमुक्ताचे मॅडम भटक्या विमुक्ताचे 95 ते 98% लोक आज ही पालामध्ये 3 चुलीचं जीवन जगतात. त्यांना राहायला घर नाही आहे किंवा त्यांचा संसार नाही, स्वतःची जमीन नाही आहे. मुळात हा भिक्षा मागणे, विविध व्यवसाय करणे या पद्धतीचे अनेक व्यवसाय करून हे समाज जगतो. यांना ही कुठल्याही प्रकारची भूमी नाही आहे. मुळात भिक्षा मागणे भिक्षा मागणे ह्या मूळ व्यवसाय आहे आणि ह्या भटका विमुक्त समाजाला राजकीय क्षेत्रात कुठलंही स्थान नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये जर गणलं तर आम्ही 42 जातीमधले आमचे एकही किंवा कोणताही व्यक्ती आत्तापर्यंत विधानसभा किंवा मंत्रिमंडळ यासारख्या मोठ्या याच्यामध्ये न झाल्यामुळे आमचा विकास झाला नाही. झालेला नाही. काय म्हणतात तुमचं काय? आजपर्यंत आम्ही खरं मागासवर्गीय NTB आरक्षण हे आम्हाला आतापर्यंत याने सोडलं होतं. हे थोपटलेलं आरक्षण आमचं खरं नाहीच आहे. नियमाने 1948 पासून ते 1952 ह्या सर्व आम्हाला स्वातंत्र्य दिलं. त्यावेळेस ब्रिटिशबरोबर लढा करणारे फक्त आम्ही एकमेव गोसावी समाज आणि हा 42 भटका समाज होता. त्यावेळेस आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणारा हा फक्त आम्हीच NT विमुक्त जाती आणि भटकी विमुक्त जाती असं आम्हाला वेगळं करून ह्या लोकांनी आम्हाला राजकारण्यांनी आणि ह्या ब्रिटिशांनी आम्हाला वेगळं करून ठेवलेलं आहे. आम्ही कितीपर्यंत आत्तापर्यंत आम्ही सर्व लोक सगळे भटके होतो, पण आज ही वेळ आलेली आहे 42 जाती एकत्र येऊन सर्वांना लढा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. शिक्षणासाठी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. लोकांना जी घरोघर नाहीत घरं भेटले पाहिजे. या सर्व मार्गासाठी आम्ही सर्व आरक्षण मागतोय आणि हे जर आरक्षण झालं नाही तर आम्ही सर्व थांबणार नाही. करून आमच्या समाजाला जातीचे दाखले मिळावे अशी मी नम्र विनंती करतो. एवढंच मला बोलून थांबतो कारण मोर्चा असल्या कारणाने मला जास्त बोलता येत नाही. मी संतोष काते. आता आपल्याला नॉन क्रिमिनलसाठी इतका त्रास आहे. हे खरे आहेत OBC आपलं NT मध्ये, पण इतके त्यांना त्रास दिला जातं. मी स्वतः माझ्या मुलासाठी अर्ज केला, आज महिना झाला. हे दाखवा ते दाखवा. अहो तुमच्या नियमाप्रमाणे जो माणूस गांजलेला आहे, जो समाज गांजलेला आहे, त्यांना यातलं काही ज्ञान नाही आहे, पण त्यांच्यासाठी काही गोष्टी शिथिल करून त्यांना लवकरात लवकर होय नॉन क्रिमिनल ज्या सवलती आहेत शासनाच्या त्या मिळल्या पाहिजे. त्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. मी मुस्लिम छप्परपण समाजाचा आहे. अकबर अली सैयद नाव आहे माझं आणि आम्ही VJNTमध्ये मोडतो. आता जातीचा दाखला काढण्यासाठी काय आहे, आमचे समाज अशिक्षित असल्यामुळे ना ते फक्त गावाचं नाव आडनाव देत होते. हुंचाळकर, हेब्बाळकर, विजापुरे असं. तर आता शहरात आल्यामुळे आता मुस्लिम आम्ही तर शाळेत दाखल करताना मुलांना ते मुस्लिम नाव असल्यामुळे ते जातीचा उल्लेख तिथं मुस्लिम लिहून टाकतात. छप्परपण उल्लेख करतच नाही.
त्याच्यामुळं आम्हाला जातीचा दाखला मिळवण्यासाठी फार त्रास होतो आणि शिक्षणापासून तर इतकं वंचित आहे की मोलमजुरी करून आमची मुलं. मागणी काय मागणी की जातीचा दाखला जे आहे ते मिळत नाही. मुस्लिम म्हणून नोंद केलेली आहे ज्यांनी शाळेमध्ये, त्यांना आहे ना मुस्लिम आमचा आहे ना सर्वे करा, मुस्लिम छप्परबान समाजाचा सर्वे करा. आम्ही जाती एकमेकांना ओळखतो, सगळे आमची साखळी आहे. सर्वे करताना आमच्या जातीच्या माणसाला घ्या आणि सर्वे करून न्याय मिळवून द्या. पाहतोय की या ठिकाणी भटक्या विमुक्त ज्या 42 जाती आहेत त्यांच्याकडून जे आहे ते आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने जर पाहिलं तर या ठिकाणी समुदाय, जो भटक्या विमुक्त समुदाय आहे, या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. आम्हाला ST प्रवर्गामधून आरक्षण द्या, OBC आम्ही नाही आहोत, आमच्यावरती अन्याय होतो, अशी भूमिका या समाजाकडून जी आहे ती व्यक्त केली जाते. समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.